समजा सिटी बस म्हणून आपण ठेवतो, ते चालूच येते, पण मग त्याच्यात काय लोकांना हाफ भाडं आणि फुल भाडं, त्याच्यामध्ये फायदा नाही तोटा थोडक्यात बस. त्याच्यात फुल भाडं लागतं, त्याच्यात हाफ भाडं लागतं. त्याच्यामुळे गर्दी हो राहील, गर्दी हो राहील. त्याच्यामुळं ते तर तुम्ही हाफ भाडे द्या, याच्यात तुम्हाला कोणीच दिसणार नाही. नाही ते 75 वर्ष फ्री केलेले. हा, ते ऍडिशनल आहे, जास्त लोक ते वेगळं आहे. फ्री कॉस्ट येतो 75 वाली एवढी बेकार संध्याकाळी अडचण निघते म्हणलं ना मला सांगा 100 किलोमीटर जर उभं राहून जायचं वाटतंय का? नाही वाटत. त्याला म्हणलं ना बाबा नका येऊ बाबा, माझं गाडी आहे नाही नाही येऊ द्या, आम्हाला यायचं नाही आम्हाला जायचं. एवढ्या गाडीमध्ये सगळ्यात जास्त फ्रीचे कार्ड, 1 कार्ड एवढे झाले. 1 वाला खरं कोण आहे खोटं कोण समजत नाही. लाईन चेकिंग वाले त्यांची कार म्हणजे चेक करूनच त्यांना हे करावं. कंडक्टरला काही एखादा ऍप द्यावा, त्याचे चेक करताना स्कॅनिंग सिस्टम पाहिजे. 4 सीट आहे 1 ला, आणि गाडीत 15-20 प्रवासी. एटीएम कार्ड सारखं जेन्युइन स्कॅनिंग सिस्टम पाहिजे. स्कॅनिंग सिस्टम महामंडळ उत्पन्नात वाढ होईल. नाही खरंच बोगस बंद झाले. वैयक्तिकच चेक करते, बाकीच नाही करू शकत. ज्याला त्याच्यातलं ज्ञान आलं तेवढंच माणूस व्यक्ती हे करू शकतो. बाकीचे जाऊ देऊन देत, आपल्याला काय करायचं आहे गोष्टी. आणि सिम्पली काय होतं ना, दिवसभर 8-10 घंटे प्रवास करून कार्ड एवढा वेळ नाही त्यांच्याकडे, ते पूर्णपणे त्याला व्यवस्थित चेक करते. लावतच लगेच चालत इमिडिएट चेक व्हायला पाहिजे ते. कार्ड दिलं पाहिजे, फ्रीचे कार्ड पंचायत ते कार्ड एसटीच पाहिजे. रजिस्ट्रेशन पाहिजे आम्हाला चेक करायची काही गरज नाही. चेक करायचं काम पहिले कसं हाफ तिकिटाचं एसटीचे कार्ड होतं, तसं फ्रीवाल्याला ते कार्ड दाखवलं सर सगळं त्यांना फ्री. 1 वर्ष स्मार्ट कार्ड आहे ना, डायरेक्ट आलो होते डायरेक्ट म्हणजे पूर्ण सगळं काढणार स्मार्ट कार्ड मध्ये. तुमचे डुप्लिकेट प्रवासी 75 वर्ष प्रवासी आहे, 50चा प्रवासी लगेच कळणार. बारकोड राहील त्याला. म्हणजे स्मार्ट कार्ड ज्याचे आहेत त्यालाच प्रवासी, डायरेक्ट फुल तिकीट 1 वर्ष घेणार बघा. 2027 आता तसं व्हायला पाहिजे ते. डायरेक्ट मशीनला स्कॅन होते कार्ड. योग्य ते म्हणजे तुमचं काय आधार लावून तुम्ही वाढवू शकत स्मार्ट कार्ड नाही. असले ना त्याच्यात सगळं डाटा येणार तुमचा आता. हा बरोबर आहे. किंवा अगदी फक्त एसटी वाल्यानेच मिळणार. एसटी स्टँड आहे ना, एसटी स्टँडच मिळणार. कोणाच समजा सगळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करू. ऑनलाईन ते तसं व्हायलाच पाहिजे ते. ऑनलाईन ती सगळं ऑनलाईन टोटल लागते. ऑनलाईन झालं म्हणजे वर दिसणार ते. फसवणूकचं काहीच विषय नाही. तुमचं त्यात काही नसेल ना, डायरेक्ट फुल तिकीट काढायचं. नाही बसले की ते मला काय करायचं खरं रे. ती कंपल्सरी करणार 1 वर्ष होतं. काय केलं माहिती का, वय वाढवून घेतलं. नाही 1 वर्ष आता त्याला लागत ते चालू आहे. वाद घालून लोक वाद घालतील असं होतं. त्यांना सांगितलं की तुमचं वय वाटत नाही, तुम्ही 75चं कार्ड कसं काय तुमच्याकडे. लोक म्हणजे आम्ही थोडंच गेलं, सरकारने दिला आम्हाला असं होतं. प्रवासी आणि कंडक्टर मध्ये काय वाद होते. एकाच वय फार झालं तर 55 होतं. मागच्या वेळेस मी प्रवास केला होता आणि त्याचं वय भरत होतं डायरेक्ट 95. ते तो त्याच्यावर लावली ना कॅल्सी गेल, त्याचं किती वय भरतो आजपर डॉक्युमेंट एक्सपायर डेट सारखी. तर ते म्हणे 95 वर्षाची एक काय म्हणे बाबा तुम्ही. कोणाला विचारलं तर वाटणार नाही. 40 वर्षाचा फरक. चेक होणार पुढे. मला एक सांगतो, लेडीज आहे ना काय 55-60 वर्ष चेक म्हणणार ना, गाडी पुढे चेक होईल बाबा आम्हाला अर्ध तिकीट दे. 80 वर्ष म्हातारं आणि 47 त्याच्या बाईकचं वय 60 वर्ष आणि बाईक किती वर्ष दाखवलं ना सध्या 48 आधार कार्डवर. मग कसं करायचं? काय झालं माहिती का, गावातलं की मग चक्कर म्हणलं ना, नाही तिकीट द्या म्हणजे. यांना काय केलं माहिती रे, काही केलं पहिले वाढवले, पुन्हा त्या लाडकी बहीण चालू आली ना, तेव्हा पुन्हा कमी करायला बसले. बोगस काढतो. हा 2 ठिकाणी ठेवले त्यांना. यश किंवा म्हणण्यासाठी 75. बरेच लोकांकडे 2 कार्ड आहे. हो चेकर आले का त्यांना वेगळे कार्ड. कंडक्टरला आहे का डुप्लिकेट टाकेल. आपण म्हणलं गाडीचे चेक होणार आहे, चेकरला दुसरं टाकेल. त्याच्यामुळे कंडक्टर कारवाई होऊ राहिली. हुशार झाले लोक आहे ना. अजूनही गेले मोबाईल पर्याय नाही ना हुशार करायला. तिकीट केले ना ऑलरेडी. नाही करायला पाहिजे बा, योग्य नाही त्या गोष्टी. गेले तरी मी त्याच्यात तुम्ही सवलत बोगस जाता येत नाही का ते. एकदम कंडक्टर साहेबच सांगत होती मला, म्हणे हे लोक रोज येते म्हणे माझ्याकडे सकाळी. तिकडून सोयगावून सुटले म्हणे, बसले म्हणे आणि संध्याकाळी आमची गाडी जाते म्हणे वापस. बरोबर याच्यात बसते म्हणे पुन्हा. काही नाही म्हणे, बस स्टँड लिहून गप्पा काही मोठमोठ्या आता 7-8 जण म्हणे. स्टॉप दिलेलं मशीनला पण द्यायला नव्हते पाहिजे लोकल स्टॉप. मशीनला खरं तर लॉंगचे स्टॉप द्यायला पाहिजे, जवळचे स्टॉप द्यायला नाही. आता प्रवासी तक्रार केली, त्याच्यामुळे प्रत्येक प्रवासी घेऊन चालावं लागेल आपल्याला त्या हिशोबाने.
ही बस सकाळी आपल्या पॉईंटवरून सकाळच्या 8 वाजेपासून निघालेली आहे. अजूनही हिचा प्रवास चालूच आहे. संध्याकाळचे 6 वाजले आणि ही याच्या पॉईंटवरच्या स्टॉपवर जाऊस तर 10 वाजतील. खरंच ड्रायव्हर साहेबांचे आणि कंडक्टर साहेबांचे आभार की ते 8-10 घंटे 12-13 घंटे कसं प्रवास करत असतील. माझा स्टॉप येताच मी उतरलो. दररोजचा जर असाच अनुभव तुम्हाला जाणून घ्यायचा असेल आपल्या लालपरीचा तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर